जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आलेली आहे. यांच्या ऑफिशियल पोर्टलवर ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकणार आहात. सगळी माहिती इथे दिलेली आहे. कशा प्रकारे इंटर्नशिप असणार आहे, तुम्ही स्टुडंट आहात किंवा पास आउट झालेला आहात, तुमच्या सगळ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी असणार आहे. ही एक इंटर्नशिप आहे आणि तुम्ही ते बघू शकताय. अजून एक इंटर्नशिप आहे इंडियन काउन्सिलिंग ऑफ सोशल सायन्स रिसर्च मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या अंतर्गत सुद्धा 25 जागांसाठी इथे आपल्याला 25,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ही सुद्धा एक इंटर्नशिप आहे. काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता की आत्ताचं जे आर्थिक बजेट होतं त्यामध्ये तरुणांना स्किल ट्रेनिंग दिली जाणार आहे, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी दिली जाणार आहे आणि त्या अंतर्गत केंद्र सरकारने इंटर्नशिप सुद्धा सुरू केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा लाडका भाऊ योजना या अंतर्गत जी सुरू केलेली होती, पण त्यासाठी अजून काहीही झालेलं नाहीये. पण या अंतर्गत इंटर्नशिप देणं सुरू झालंय. मग कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतोय, गुगल फॉर्म दिलाय तो कशा प्रकारे भरायचा, सगळी माहिती तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. करिअर मार्गदर्शन झालं किंवा टाटा कंपन्यांसारख्या प्रायव्हेट कंपन्यांतर्फे जे वेगवेगळे ट्रेनिंग दिले जात आहे त्याची अपॉर्च्युनिटी म्हणा, फायनान्स माहिती म्हणा, असे भरपूर सारे व्हिडिओ बनवतोय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली इंटर्नशिप आपण बघणार आहोत मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्यातर्फे जी अपॉर्च्युनिटी आली आहे त्याच्याबद्दल आपण बघू शकतोय आणि इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर इथे बघा क्लिक हिअर टू डाउनलोड, इथून आपण डाउनलोड करू शकतोय टाइमलाईन. आणि इथे बघा इंटर्नशिपचे जे आहे PDF ती पण इथे दिलेली आहे, ती पण तुम्ही इथे बघू शकणार आहात. पण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे, तर तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, तुम्ही भारतीय स्टुडंट आहात, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. मग यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे बघा, तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यानंतर किती ड्युरेशनसाठी आहे, सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला फॉर्म भरायला किंवा कुठल्याही ठिकाणी तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकताय. इंटर्नशिप कशी असणार आहे, टर्म्स अँड कंडिशन काय, सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. आता सगळ्यात आधी आपण सिलेक्शन प्रोसेस बघून घेऊ, कारण की अनेकांचे प्रश्न असतात की नेमका सिलेक्शन कसे होते. तर इथे बघा सगळ्यात आधी आपण इथे अप्लाय करायचं आहे, म्हणजे फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरून घेतल्यानंतर इथे बघा दिलंय सिलेक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. 2 स्टेजेसमध्ये ही सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात आधी काय होणार आहे, जे पण फॉर्म भरणार आहे त्यांचं शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे, स्क्रीनिंग केलं जाणार आहे. मग जे सिलेक्ट होतील त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि भारत सरकार सोबत मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सोबत तुम्ही इथे इंटर्नशिप करू शकताय. ही एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. किती ड्युरेशनसाठी असते तर इथे बघू शकताय, वर्षातनं 2दा ही इंटर्नशिप होत असते, जी की 6 महिन्यांपासून 2 महिन्यापर्यंत असते. मग तुमच्यावर आहे 6 महिने तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, पहिली जी टर्म असते ती एप्रिल पासून सप्टेंबर मध्ये असते, ज्यामध्ये महाराष्ट्रामधले लोक अप्लाय करू शकताय. ओके, मग आता इथे बघा सप्टेंबरसाठी आपण अप्लाय करू शकतोय. आणि जर तुम्ही ऑक्टोबर ते मार्च मधून इंटर्नशिप करणार असाल तर मग उत्तर प्रदेश वगैरे या ठिकाणचे लोक करू शकताय. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय त्यामुळे आता या इंटर्नशिपसाठी आपण अप्लाय करू शकतोय. आता अप्लाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता काय पाहिजे, तर तुम्ही ते वाचू शकतात. ME हेडक्वार्टर्स ज्यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री आहे. मग कुठल्याही स्ट्रीममधनं, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, फार्मसी झालंय किंवा काहीही तुमचं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. आणि तुम्ही जर फायनल इयर स्टुडंट जरी असाल, इथे बघ दिले फायनल इयर स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन, तरी तुम्ही करू शकता. कारण की भरपूर ठिकाणी असं असतं फायनल इयरच्या स्टुडंटला एक इंटर्नशिप केलीच पाहिजे, तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकताय. एज लिमिट इथे मॅक्झिमम 25 पाहिजे, 25 पेक्षा जास्त वय तुमचं नको आहे. आणि 31 डिसेंबर रोजी तुमचं हे एज कॅल्क्युलेट होणार आहे, म्हणजे 31 डिसेंबर अजून लांब आहे, त्यामुळे अजून 25 वर्षाचे तुम्ही झाले नसाल तर नक्की तुम्ही या संधीचा फायदा घ्या. ओके, इथे पण सगळी माहिती दिली आहे. यामध्ये प्रति महिना आपल्याला 10,000 रुपये दिले जातात, जे की बेसिक असतात, आपल्याला हे सगळं दिले जातं. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ऑन टाईम मिळते आपल्याला
फॉर एअर ट्रॅव्हल सब्जेक्टेड टू कॉलिंग फॉर प्रिव्हिलेज इकॉनॉमी. त्याच्यानंतर आपल्याला जे जायचं आहे म्हणजे हे कुठे असणार आहे तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर जे आहे इथे बघा यांचं हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे जे मंत्री आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे. आणि ही 6 महिन्याची इंटर्नशिप करून तुम्ही महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर कुठल्याही एखाद्या आमदार खासदाराकडे जरी तुम्ही लागले तर तुम्हाला तो चांगली सॅलरी देईल. कारण की ऑलरेडी गव्हर्नमेंट सोबत काम करण्याचा, रिसर्च करण्याचा, कारण की तुम्हाला काम काय करावं लागतं तर वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज म्हणजे ज्या योजना येत असतात त्यांचा रिसर्च तुम्हाला करावा लागतो, त्याची माहिती काढावी लागते आणि तेच तुम्हाला इथे काम करायचं आहे. आणि 6 महिन्यानंतर तुम्हाला वाटेल मग आमचं काय, तर इथे हा परमनंट जॉब नाही आहे. पण 6 महिन्यानंतर हे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेला, कुठल्याही आमदार खासदार नगरसेवकाकडे जरी गेला तरी तो तुम्हाला इथे इझिली कामाला ठेवून घेईल. कारण की त्याचं काम डायरेक्ट अर्ध होऊन जाईल. ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळ्या योजना आहे किंवा वेगवेगळी कामं केलेली असतात त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. अनेक लोकांना काय वाटतं हा परमनंट जॉब नाही आहे, कोण अप्लाय करेल, पण मित्रांनो या चांगल्या संधी असतात जिथे तुमचं करिअर बूस्ट होतं. त्यामुळे नक्की याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. ओके, अप्लाय कसं करायचं तर ते पण सांगतो. इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करून यांच्याच पोर्टलवर अप्लाय करायचं आहे. मग तुमचा फुल नेम, त्याच्यानंतर जेंडर, इंटर्नशिप टाईप तर MA इंटर्नशिप प्रोग्राम, त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस, त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सगळी माहिती टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे, साइन अप करायचं आहे. आणि त्यानंतर पूर्ण फॉर्म येईल. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, किती टक्के पडले, कुठे राहतात, काय राहतात, सगळी माहिती टाकून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करा. ओके, आणि दुसरी जी इंटर्नशिप आहे ती पण बघू शकताय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या अंतर्गत आहे. इथे 25 जागा असणार आहे, 6 महिन्यांसाठी इंटर्नशिप असणार आहे आणि 25,000 रुपये फिक्स सॅलरी इथे आपल्याला मिळणार आहे. ओके, मग हे कोण अप्लाय करू शकताय, मग तुमचं MA झालं आहे किंवा MSc झालेलं आहे ते इथे अप्लाय करू शकताय विथ 55% मार्क तुम्हाला पडलेले आहे इन एनी सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज. त्याच्यानंतर बघा या रिलेटेड तुमचं शिक्षण झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त इथे एक सांगितलं आहे की MS ऑफिसचं सुद्धा नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्ही अप्लाय करू शकताय. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. जस्ट तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि तुम्ही इथे इंटर्नशिप करू शकताय. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. शेवटची तारीख आहे 26/8/2024 म्हणजे 26 ऑगस्टपर्यंत या इंटर्नशिपला अप्लाय करू शकताय. आणि या इंटर्नशिपला अप्लाय करायची तारीख माझ्या मते फक्त 2च दिवस राहिलेले आहे. तुम्ही 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अप्लाय करू शकताय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्ससाठी टर्म 2 साठी. ओके, त्यानंतर सगळे तुमचे फॉर्म स्क्रीनिंग वगैरे होऊन शॉर्टलिस्टेड कधी होणार आहे 22 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. त्यानंतर 22 ऑगस्ट नंतर तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतील. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा. आणि यासाठी पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे पण सगळी माहिती दिली आहे. 26 तारखेपर्यंत अप्लाय करू शकतोय. अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. ह्या इंटर्नशिपचा टायमिंग असणार आहे सकाळी 9:30 ते 6 मध्ये, ज्यामध्ये तुमचा अर्धा तासाचा लंच ब्रेक सुद्धा असणार आहे. महिन्यातनं 1 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा सुट्टी सुद्धा मिळते. अशा प्रकारे तुम्ही ते काम करू शकताय. अप्लाय करायचे तर यांच्याच वेबसाईटवर इथे बघा तुम्हाला हा गुगल फॉर्म दिसेल, याची लिंक दिसेल, डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती टाकली आहे. मग त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग तुमचं नाव, जन्मतारीख, क्वालिफिकेशन काय, जेंडर काय आहे ते टाकून घ्यायचं आहे, कॅटेगरीमधून कुठल्या येतात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. टेन्शन घेऊ नका, भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे, भारत सरकारतर्फेच आहे, त्यामुळे तुम्ही ते डिटेल्स टाकू शकताय. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे, त्याच्यानंतर हायेस्ट एज्युकेशन काय झालेलं आहे, किती टक्के पडलेले आहे, कुठला सब्जेक्ट होता, वर्क एक्सपिरियन्स तुमचा काय असेल तर टाका, नसेल तर NA टाकायचं आहे. त्याच्यानंतर MS वर्ड येतं का तर यस येतं, MS एक्सेल येतं का तर येतं. त्यानंतर NET या रिलेटेड तुमचं क्वालिफिकेशन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट हे फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. इथे बघा अपलोड अ फॉलोइंग डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट, डिटेल ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट. तर इथे बघा ही लिंक दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे हा फॉर्म जो आपण भरणार आहे तो, सर्टिफिकेट अँड मार्कशीट, त्याच्यानंतर प्रूफ ऑफ वर्क एक्सपिरियन्स, जर तुमचा काय वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्याचं प्रूफ, आणि सर्टिफिकेट ऑफ रिझर्व कॅटेगरी हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. मिनिमम इथे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1 MB पर्यंत फाईल तुम्ही टाकू शकताय. सपोर्ट अप टू 5 फाईल्स, 5 फाईल्स इथे सपोर्ट करणार आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे ॲड फाईल म्हणून मोबाईलमधून, लॅपटॉपमधून तुम्हाला अपलोड करायचे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर शॉर्टलिस्टिंग होईल, इंटरव्ह्यू होईल आणि भारत सरकारसोबत तुम्ही या इंटर्नशिप करू शकताय. बघा भारी भारी संधी आणतोय. नुसते जॉब अपडेट तर कोणी पण देऊ शकताय, पण भारत सरकारच्या वेबसाईटवर जा, याचा रिसर्च करा, माहिती तुमच्यासाठी आणा, मेहनत लागते. त्यामुळे लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.